नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। आज आपण छान अशी गवारीची भाजी बनवणार आहे, अगदी गावरान पद्धतीची, जी आपण शेतामध्ये खाण्यासाठी किंवा प्रवासासाठी किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे। मी ही भाजी नेहमी टिफिनसाठी बनवत असते। तर त्यासाठी आपल्याला एक कढई घ्यायची, कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचे। तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे ॲड करायचे। जिरं मोहरीची छान खमंग फोडणी बसली की त्याच्यामध्ये कट करून घेतलेला लसूण ॲड करायचे। लसूण आपल्याला छान गोल्डन कलरवरती परतून घ्यायचे। लसूण आपला छान परतला की त्याच्यामध्ये कट करून घेतलेला कांदा ॲड करायचे। जर तुम्ही ही भाजी प्रवासासाठी बनवत असाल तर त्याच्यामध्ये कांदा अजिबात घालू नका। कांदा ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचे आणि कांदा आणि कढीपत्ता छान आपल्याला परतून घ्यायचे। कांदा आपल्याला गोल्डन कलरवरती परतायचा आहे, जेणेकरून तो अगदी मऊ शिजला जाईल आणि कांदा छान परतला की त्याचा गोडवा त्या भाजीमध्ये छान उतरतो। तर त्यामुळे कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे। आता आपला कांदा छान परतत आलेला आहे, अगदी व्यवस्थित परतला गेलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, थोडेसं धनेपूड आणि थोडासा गरम मसाला ॲड करायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त हे मसाले करू शकता। नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला कांदा लसूण मसाला ॲड करायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळा मसाला वगैरे ॲड केला तरी चालेल। आमच्या भागात कांदा लसूण मसाला खाल्ला जातो पश्चिम महाराष्ट्रात, तर मी कांदा लसूण मसाला याच्यामध्ये ॲड करत आहे। हे मसाले आपल्याला कांद्याबरोबर छान मिक्स करून घ्यायचेत आणि आपल्याला ह्या वेळेस ही काळजी घ्यायची की मसाले आपले जळता कामा नाहीत, कारण आपण तेल खूप कमी वापरलेलं आहे आणि माझ्या भाज्यांमध्ये तेल खूप कमी असतं। तर मसाले छान परतले की त्याच्यामध्ये आपण वॉश करून घेतलेली गवारी घ्यायची, गवारी ॲड करून घ्यायचे। मी गवारी नीट करून छान 2-3 पाण्याने वॉश करून ती गवारी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। आता गवारीमध्ये छान कांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। कांदा आणि मसाले छान गवारीमध्ये मिक्स झाले की त्याच्यामध्ये आपल्याला गवारी शिजण्या एवढं पाणी ॲड करायचं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी किंवा जास्त पाणी ॲड करू शकता। माझी थोडीशी जून गवारी होती त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी ॲड केलेलं आहे। कोवळी गवारी असेल तर थोडंसं कमी पाणी लागतं। तर मी छान पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। पाण्यामध्ये मी गवारी अजून एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही ह्या स्टेजला गरम पाणी ॲड करा, गार पाणी अजिबात थंड पाणी ॲड करू नका, गार पाणी ॲड करू नका। आता पाणी छान ॲड केलेलं आहे। ह्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मी मोठे शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। शेंगदाण्याच्या कुटाने गवारीची भाजी खूप छान चवीला लागते। तुम्ही एकदा डेफिनेटली ट्राय करा जर शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये ॲड करत नसाल तर छान शेंगदाण्याचं कूट पण मी या भाजीमध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी भाजीवरती एक प्लेट झाकून घेणार आहे आणि भाजी 10 ते 15 मिनटं मी छान शिजू देणार आहे। 15 मिनटात आपली भाजी छान शिजली जाते आणि पाहू शकता अगदी छान भाजी शिजलेली आहे, तेल अगदी सेपरेट झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायची। मी आता कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर ही भाजी पुन्हा एकदा आपल्याला छान एकत्र मिक्स करून घ्यायची, जेणेकरून कोथिंबीर सर्व भाजीमध्ये मिक्स होईल आणि भाजी खाली जर जळाली असेल किंवा खाली त्याची शेंगदाण्याचं कूट कधी कधी भाजीला खाली कढईला चिटकून बसतं तर ती छान एकत्र होतं। तर आपली भाजी छान आता एकत्र मी मिक्स करून घेतलेली आणि तयार आहे आपली छान गवारीची भाजी। ही भाजी भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि प्रवासासाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। मला